हुडकेश्वर थाना क्षेत्र पवनपुत्र नगर निवासी नितिन तुले पर उसके दोस्त योगेश बामटे ने आपसी वाद विवाद के चलते चाकू से हमला कर दिया। दोनों एक ही परिसर में रहते हैं, दोनों पेशेवर अपराधी है। पुलिस ने मामला दर्ज किया है। पुलिस के अनुसार आरोपी नितिन तुले पिछले 2 सालों से नागपुर से तड़ीपार था, जिसके चलते नितिन की पत्नी और उसके दोस्त योगेश में संबंध है, ऐसा नितिन को संशय हुआ। पिछले दिनों ही नितिन वापस नागपुर आया था। आरोपी नितिन की पत्नी और उसके दोस्त आरोपी योगेश के संबंधों के संशय को लेकर दोनों में झगड़ा हो गया। इसी दौरान आरोपी योगेश ने नितिन पर चाकू से हमला कर दिया। घायल आरोपी को अस्पताल में भर्ती कराया गया। दोनों आरोपियों पर विविध धाराओं के आपराधिक मामले दर्ज है। पुलिस ने दोनों आरोपियों को हिरासत में ले लिया है। पुलिस आगे की जांच कर रही है। पुलिस निरीक्षक शुभांगी देशमुख के मार्गदर्शन में कार्यवाही को अंजाम। पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये पवनपुत्र नगर नावाचा जो भाग आहे तिथे रेकॉर्डवरचे आरोपी नितिन तुले हा राहतो। त्या राहत्या घरापासूनच काही अंतरावर त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरचा प्रॉपर्टी ऑफेंडर योगेश बांते या दोघांमध्ये वाद झाला होता। वादाचं कारण असं होतं की नितिन तुले हा 2 वर्षांपासून हद्दपार होता नागपूर शहरातनं। तो जेव्हा नागपूर शहरातनं बाहेर हद्दपार होता त्या कालावधीमध्ये त्याचा मित्र असलेला योगेश बांते ह्याचे आणि त्याच्या पत्नीचे काही संबंध आहेत किंवा कसे असा संशय नितिन तुले ह्याच्या मनात आल्याने तो जेव्हा तडीपारी संपून नागपूर शहरात आलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि आरोपीमध्ये किरकोळ वादावादी त्यावरनं चालू होती संशयावरनं आणि कालचं पण भांडण त्या संशयाच्या कारणावरनंच झालेलं आहे आणि त्याच्यातनंच आरोपी याने चाकूचा हमला जखमी नितिन तुले ह्याच्यावर केलेला आहे। जखमी नितिन तुले हा शरीराविरुद्ध गुन्हे करण्याच्या रेकॉर्डचा आहे आणि जो आरोपी आहे योगेश बांते हा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करण्याच्या रेकॉर्डचा आहे आणि दोघंही एकमेकांचे मित्र सुद्धा आहेत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।